हे शक्ती कंपनीचं सोलर आहे. ज्यांना कोणाला RMS ऑफलाईन असा प्रॉब्लेम येत आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल. त्याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटून जाईल. सुरुवातीला आपण जो कंट्रोलला पॉवर येतो त्यामधील एक पिन काढून टाकायची आहे. पॉवर बंद होऊ द्यायचा आहे सगळा कंट्रोलरमधला आणि परत पिन बसवून घ्यायची. ही बसवल्याच्या नंतर तरी पण जर RMS ऑफलाईन दाखवत असेल तर हे खालच्या साईडला डोंगल आहे, ते डोंगल स्क्रूड्रायव्हरनं काढून घ्यायचं. काढून घेऊन त्यामध्ये सिम कार्ड असतं, ते सिम कार्ड काढून परत बसवावे. परत बसवून घ्यावे आणि ते डोंगल योग्य रीतीने जसे होते तसे बसवून घ्यावे. असं केल्याच्या नंतर तरी पण जर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर त्यासाठी आपणाला कंपनीने एक टोल फ्री क्रमांक दिलेला असतो, जो की 1800-103-4 ह्या क्रमांकावर फोन लावून रजिस्टर नंबरवरून फोन लावणे आणि त्यांना आपला जो MK नंबर असतो, MT नंबर किंवा MK नंबर तो सांगून आपला प्रॉब्लेम सांगावा, ते दूर करतील. ह्या 3 स्टेजमध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल RMS ऑफलाईनचा.